चाकण शहराचं बसस्थानक, या बसस्थानकाच्या आवारात भाजी मंडई, अनधिकृत भाजी मंडई, अनधिकृत वाहनतळ तसंच मद्यपींचा अड्डा झालेलं चित्र सध्या दिसत आहे. याबाबत आपल्याशी बोलण्यासाठी इथले स्थानिक व्यापारी आहेत. काय सांगाल आपण? इथं चाकण एस टी स्टँड जे आहे या ठिकाणी म्हणजे गाणीचं साम्राज्य, त्यानंतर भाजीपालेवाले जास्त बसतात आणि इथं त्यांचा आम्हाला नाक त्रास सहन करावा लागतो. दुसरी गोष्ट, इथं बेवडे दारू पिऊन बाकड्यावरती झोपतात. प्रवाशांना बसण्यासाठी जागा राहत नाहीये. दारू पितात, शिवीगाळ करतात आणि भांडणदंडा करतात. त्यामुळे नागरिकांना म्हणजे प्रवाशांना बी त्याचा नाक त्रास होतो. आणि इथले आम्ही स्थानिक हे गाळाधारक आहे. आम्हाला आमचा व्यवसाय या ठिकाणी चालतो. व्यवसायासाठी आम्हाला त्यांचा त्रास भरपूर सहन करावा लागतो. आम्ही वारंवार सूचना देऊन नगर परिषदेला सांगितलंय, पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगून, एस टी महामंडळाला पण सांगून त्यांनी काहीच त्याच्यावरती आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे अशांना काहीतरी हे बसलं पाहिजे असं मी सगळ्यांना प्रशासनाला विनंती करतो. ज्याबाबत आपल्यासोबत आहेत त्याचे अध्यक्ष, त्यांच्याशी बोला. मी निलेश सातव, चाकण बस स्थानक सोसायटीचा चेअरमन. इथे समस्यांचा विळखाच घातलेला आहे. आजूबाजूचे लोक सर्वजण इथे कचरा टाकायला त्यांना योग्य जागा झाली, पण त्याचा त्रास एस टीच्या प्रवाशांना पण होतो आणि आमचे गाळाधारक आहेत सर्व यांना सुद्धा होतो. तिथं बाथरूमची कसलीही सोय नाहीये, बाथरूम पण बंद आहे, त्याचा आउटलेट व्यवस्थित नाहीये. समोर भाजीवाले बसतात पण आता प्रॉब्लेम असा आहे की नाणेकरवाडी म्हणते की आमची हद्द इथे ग्राम आणि नगर परिषद मध्ये आमची हद्द इथे. हा हद्दीचा पण प्रॉब्लेम आहे इथं, निश्चितच नाहीये नक्की हद्द कोणती कोणाकडे आहे. हा पण प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला ना नगर परिषदकडून काही सोयी घेता येत नाहीये आणि ग्रामपंचायतकडून घेता येत नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्यांच्या याच्यामुळे एस टी स्टँडचं पण नाव खराब होतंय, चाकणचं नाव खराब होतंय, त्यातल्या नाणेकरवाडीचं पण नाव खराब होतंय. तर ह्या गोष्टी आधी सर्वांनी एकत्र येऊन इथल्या समस्या पण सोडवल्या पाहिजे. आणि जे आजूबाजूचे जे कचरा वगैरे टाकतात, जे आजूबाजूला इमारती आहेत, त्यांचं आउटलेटचं पाणी सुद्धा आमच्याकडेच आहे, तर ते सुद्धा ओपनच आहे सगळं. त्याच्यामुळं प्रॉब्लेम तसे भरपूर आहेत. परत रात्रीचे बेवारस इकडं मद्यपान करून ह्या बाकड्यांवर सगळे मद्यपेयी झोपलेले असतात. इथं प्रशासनाचं कुठलंही लक्ष नाहीये. पोलिसांना वारंवार सूचना करून सुद्धा पोलिसांनी पण येत नाहीये. आम्ही स्टँडच्या बनकर मॅडम आहेत, त्यांनी पण खूप सहकार्य केलेलंच आहे आम्हाला, पण त्या पण हातबल आहेत. त्यांना पण वरतून पाहिजे तशी मदत भेटतच नाहीये. त्यामुळं इथे खूप अनुचित प्रकार घडतात आणि आम्ही काय करायला गेलो तर गुन्हे आमच्यावर होतात. बाकी कोण गुन्हे घेत नाहीत, गुन्हे आमच्यावर दाखल होता का? आता आम्ही इथे समोर आहे, ह्यांच्या हाणामाऱ्या होत्या तिथे सगळे बिवड्यांच्या, पण ते सगळं आम्हाला सहन करायला लागतं आणि गिराईक राहतं बाजूला, इकडं बाकीचेच करावं लागतात. त्यामुळं समस्या खूप आहेत. तरी मी सोसायटीच्या नात्याने 1-2 दिवसापूर्वी पूर्ण कचरा साफ करून घेतलेला आहे. नसेल तर तुम्ही दाखवू शकता, सगळं बिफोर आफ्टर करू शकता. इथं स्वच्छता सगळी करून घेतलेली आहे, पण प्रत्येकाला मर्यादा आहे. स्वच्छता करायची सुद्धा किती करणार, आणि सगळ्या आर्थिक गोष्टी आहे सगळ्या गोष्टीसाठी. त्यासाठी निश्चितच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यंतरी सांगितलं होतं, महाराष्ट्रातील प्रत्येक बसस्थानक हे सुसज्ज आणि स्वच्छ असायला हवे. मात्र त्याला चाकण बसस्थानक हे अपवाद आहे असल्याचे चित्र दिसत आहे. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई, चाकण, पुणे.